शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि पीक कर्जासाठी बँकांची उमरेत शिजवणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्य बँक समितीच्या म्हणजेच SLBCच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे काही ऐतिहासिक आणि कडक निर्णय हे घेतलेले आहेत. 30 जून पूर्वीच कर्जमाफी, बँकांच्या जाचक अटीमधून मुक्ती आणि सिबिल स्कोअरची रद्द झालेली सक्ती, या सर्व निर्णयांचा थेट फायदा तुम्हाला कसा होणार याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण बोलूया कर्जमाफीच्या त्या तारखेबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल. सध्या राज्यात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारामुळे आगामी काळात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे आपली कर्जमाफी रखडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती. पण मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी ही भीती पूर्णपणे दूर केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की तांत्रिक किंवा राजकीय कारणांमुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीला कोणताही विलंब होणार नाही. शासनाने कामाचा वेग वाढवला आहे. 30 जून पूर्वीच सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचा लाभ हा पोहोचवला जाणार आहे, जेणेकरून ऐन खरीप हंगामात पैशांची कोणतीही अडचण शेतकऱ्यांना होणार नाही. यानंतर वळूया बँक समितीच्या बैठकीत बँकांना दिलेल्या अत्यंत कडक इशाऱ्याकडे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने 2 धोरणात्मक निर्णय बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. पहिले म्हणजे नवीन कर्ज वाटपात बँकांची टाळाटाळ आता अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज थकीत आहे किंवा जे या कर्जमाफीच्या कक्षेत येत आहेत त्यांना नवीन खरीप कर्जासाठी बँकेच्या पायऱ्यावरती चक्रा मारायला लावू नये. बँकांनी तातडीने नवीन पीक कर्ज मंजूर करावे असे सक्त आदेश हे बँकांना देण्यात आले आहेत. दुसरे म्हणजे राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना आपल्या पीक कर्ज वाटपाचा वेग वाढवायला पाहिजे. ऐन पेरणीच्या काळात पैशाअभावी शेतकऱ्याला खाजगी सावकाराकडे जावे लागता कामा नये. जर बँकांच्या दिरंगाईमुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहिला तर संबंधित बँक अधिकाऱ्यांवरती थेट कारवाई केली जाईल असे शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. शेतकरी मित्रांनो, बँकेत गेल्यावरती सर्वात जास्त मनस्ताप होतो तो जाचक कागदपत्रांचा. पण आता या त्रासातून तुमची कायमची सुटका होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बँकांना अत्यंत स्पष्ट आणि कडक आदेश दिले आहेत की या आदेशानुसार पीक कर्जासाठी किंवा कर्ज माफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही अनावश्यक कागदपत्रांची, प्रतिज्ञापत्रांची किंवा वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा आणि बँक खात्याचा डेटा आधी डिजिटल स्वरूपात तुमच्याजवळ उपलब्ध आहे. त्यामुळे बँकांनी स्वतःच ऑनलाईन पडताळणी करून कर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यासोबतच 2 मोठे निर्णय जे घेण्यात आले त्यामध्ये अनेक बँका पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर तपासतात आणि शेतकरी त्यात अडकतात. पण आता शेती कर्जासाठी सिबिल स्कोअरची सक्ती करून शेतकऱ्यांना अडकवले जाऊ नये असे कडक निर्देश, तसेच इतर बँकांचे थकीत जे नो ड्यूज प्रमाणपत्र आणण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट आता थांबणार आहे. बँकांनी स्वतःच्या स्तरावरती पोर्टलवरून ही माहिती तपासायची आहे. आता या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही कर्जमाफी झाल्यावर पुढील कर्जासाठी तुम्ही 100% पात्र असणार आहात. हे कसे हे समजून घ्या. जेव्हा सरकार 30 जून पूर्वीची कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यात जमा करेल तेव्हा तुमचे जुने थकीत कर्ज पूर्णपणे शून्य म्हणजे नील होईल. जसे खाते शून्य होईल तसे तुम्ही बँकेच्या रेकॉर्डवर नियमित कर्जदार किंवा थकीत नसलेला शेतकरी म्हणून पात्र ठराल. त्यामुळे जुने जे कर्ज थकीत असल्याने ज्या शेतकऱ्यांना बँकांनी दारातून परत पाठवलं होतं ते सर्व शेतकरी आता आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी कायदेशीररित्या आता 100% पात्र होणार असणार आहेत. सरकारने बँकांना आधीच उद्दिष्टे ठरवून दिली आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन कर्ज नाकारण्याचा अधिकार कोणत्याही बँकेला नसणार आहे. थोडक्यात सांगायचे तर कर्जमाफी होताच खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या हातात नवा आता पैसा उपलब्ध होणार आहे, तोही कोणत्याही जाचक अटींशिवाय. सरकारच्या या कडक पावलामुळे पीक कर्ज वाटपातील अडथळे नक्कीच दूर होतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तुमच्या बँकेचा नेमका कसा तुम्हाला अनुभव आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. हे अत्यंत महत्त्वाची माहिती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा. अशाच अचूक आणि ताज्या माहितीसाठी आपल्या ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या महत्त्वाच्या बातमीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची आणि आपल्या पिकांची काळजी घ्या.